आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद योजनेअंतर्गत खुल्या केलेल्या शेतपाणंद रस्त्यांमध्ये पुन्हा अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आमदार विक्रम पाचपुते यांनी दिलाय. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चं कलम 143 आणि मामलेदार न्यायालय अधिनियम 1906चं कलम 5 अंतर्गत ही कारवाई केली जाणार आहे. खुले करण्यात आलेले रस्ते बुजवणं, त्यावरील निशाणी काढून टाकणं अथवा रस्ता स्वतःच्या क्षेत्रात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई होईल आणि अशा व्यक्तींना 5 वर्षांपर्यंत विविध शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित राहावं लागू शकतं, असंही आमदार विक्रम पाचपुते यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजनेची आज श्रीगोंदा तालुक्याची पहिली बैठक झाली समितीची. या बैठकीमध्ये काही गोष्टी ज्या प्रकर्षाने महत्त्वाच्या आम्हाला वाटल्या, समितीच्या सर्व सदस्यांना वाटल्या, की ज्या आपल्यापर्यंत पोचल्या पाहिजे, आपल्यामार्फत सर्वसामान्य जनतेला सुद्धा माहिती झाल्या पाहिजे. महाराष्ट्र शासनाने सर्व शेतपाणंद रस्ते खुले करण्यासाठी ही आमची समिती स्थापन घटित केली आणि ह्या समितीच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यामध्ये जवळजवळ 54 किलोमीटर रस्ते हे मागील काही दिवसामध्ये खुले झालेले आहेत. आणि मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की श्रीगोंदा तालुका हा अहिल्यानगर जिल्ह्यातील सगळ्यात जास्त रस्ते खुला करणारा तालुका झालेला आहे. पण हे होत असताना महाराष्ट्र शासनाने हे खुले झालेले रस्ते कायम खुले राहावेत या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 अन्वये, मामलेदार अधिनियम 1906च्या कलम 5 अन्वये हे एक अध्यादेश काढलेला आहे, ज्याच्यामध्ये जे शेतकरी, मी थोडक्यात सांगतो म्हणजे कायद्याच्या भाषेतून सांगेल, साध्या सोप्या भाषेमध्ये, जे शेतकरी खुले झालेले रस्ते हे परत एकदा एखादे नंबर लावलेले असतील किंवा खुले झाल्यानंतर त्याला निशाणी लावली असतील, तर अशा निशाण्या काढून जर त्यांनी निशाणी काढून टाकली किंवा तो रस्ता परत काढून वळती करायचा प्रयत्न केला, तर अशा सर्व शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि ॲग्रीस्टॅग हे 5 वर्षासाठी निलंबित केले जातील आणि या शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा किंवा लाभ मिळणार नाही. त्यामुळे माझी सर्व शेतकरी बंधू भगिनींना एक विनंती आहे की एकदा खुले झालेले रस्ते आपण पुन्हा एकदा ते कुठेतरी नामशेष होणार नाही या दृष्टिकोनातून पुढाकार घेणं गरजेचं आहे. कारण अनेकदा असं होतं की आपण एखादी चूक करून जातो आणि नंतर म्हणतो की आम्हाला कायद्याची माहिती नव्हती. तर आपणा सर्वांना कायद्याची माहिती असावी, कायद्याच्या तरतुदीची माहिती असावी, त्यासाठी खरं तर ही पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने श्रीगोंदा तालुका हा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये या योजनेमध्ये अग्रेसर होण्याच्या पावलावर पाऊल टाकत पुढे चाललेला आहे. या मार्गावरती मार्गस्थ झालेला आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे. जर सर्वसामान्य सगळ्यांनी सहकार्य केलं, कारण आत्तापर्यंत जे 54 किलोमीटर खुले झालेले आहेत हे सर्व जे शेतकरी आहेत यांच्यामध्ये संगनमताने आणि सामंजस्याने हे समिती सदस्यांनी खुले करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असं सामंजस्य राहिलं तर श्रीगोंदा तालुक्यातले सर्व शेतपाणंद रस्ते हे लवकरात लवकर खुले होतील. आम्ही सरकारला आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांना विनंती करतोय की नियोजनच्या अंतर्गत श्रीगोंदा तालुक्याला कसं झुकतं माप देता येईल आणि जास्तीत जास्त निधी या सर्व रस्ते जे आम्ही खुले केलेले आहेत याच्या मुर्मीकरणासाठी देता येईल या दृष्टिकोनातून आमचं पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर साहेबांना एक निवेदन आम्ही पुढच्या आठवड्यात एकदा आमच्या रस्त्यांची वर्गवारी ठरल्यानंतर द्यायची व्यवस्था करणार आहोत आणि लवकरच श्रीगोंद्यामध्ये ही कामं चालू होतील याबद्दल आपल्या सर्वांना आश्वासन. श्रीगोंदा तालुक्यामध्ये आतापर्यंत 54 किलोमीटर शेतपाणंद रस्ते सामंजस्यानं खुले केले गेलेत. सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्यानं उर्वरित रस्तेही लवकरच खुले केले जातील, असा विश्वास आमदार विक्रम पाचपुते यांनी बोलून दाखवलाय. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स.
पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.